श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? रखडलेली कामे पूर्ण होतील का? करिअर आणि व्यवसायात प्रगतीची नवी संधी मिळेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला जाणून घेऊया कन्या राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ऑगस्ट महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. तुमचा मेहनती, शिस्तप्रिय आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा स्वभाव या महिन्यात अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करेल. काही महत्त्वाची रखडलेली कामे मार्गी लागतील, तर काही नवीन जबाबदाऱ्याही तुमच्या वाट्याला येऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास फायदा होईल. कुटुंबियांचे सहकार्य, मित्रांचा पाठिंबा आणि तुमची चिकाटी यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. महिन्याच्या सुरुवातीला थोडा ताण जाणवला तरी उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार हेच या महिन्याचे तुमच्यासाठी यशाचे सूत्र ठरेल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिना करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि कामातील अचूकतेचे कौतुक करतील. काही जणांना बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते. भागीदारीमध्ये स्पष्ट व्यवहार ठेवा आणि कोणताही करार वाचल्याशिवाय स्वीकारू नका. सरकारी कामे किंवा परवानग्या यामध्ये अडकलेली कामे पुढे सरकतील. तुमच्या मेहनतीमुळे स्पर्धकांवर मात करता येईल. महिन्याच्या शेवटी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया तयार होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आणि काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. घरातील आवश्यक कामांवर खर्च होईल, परंतु तो योग्य कारणांसाठी असेल. बचत वाढवण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. जुने कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मालमत्ता, जमीन किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी होईल आणि मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. योग्य नियोजनामुळे भविष्यातील आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये यश मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम किंवा शुभकार्याचे आयोजन होऊ शकते. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संवादामध्ये संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास घरातील वातावरण अधिक सुखकर राहील. प्रत्येक सदस्याच्या भावनांचा आदर केल्यास नात्यांमध्ये आणखी गोडवा निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या महिन्यात विश्वास आणि जवळीक वाढेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा आणि छोट्या गोष्टींवरून वाद टाळावेत. एकत्र प्रवास किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम नात्यामध्ये नवीन उत्साह निर्माण करेल. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ देऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा महिना अनुकूल राहील. नात्यामध्ये विश्वास टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे ठरेल. महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि स्थिर होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजण्याची क्षमता अधिक चांगली राहील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळा. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळू शकते.
तुमची मेहनत भविष्यात मोठे यश मिळवून देईल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. धावपळ आणि कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पचनसंस्था, त्वचा किंवा ॲलर्जीशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. नियमित योग, प्राणायाम आणि चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. तेलकट आणि जंक फूडचे सेवन कमी करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. वेळोवेळी आरोग्य तपासणी करणेही उपयुक्त ठरेल. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे संपूर्ण महिना उत्साहाने पार पडेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते भविष्यात फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून योग्य वेळी सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. समाजात तुमच्या मताला आणि कामाला महत्त्व दिले जाईल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नवीन अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध करतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. श्री गणेश, भगवान विष्णू किंवा आपल्या आराध्य देवतेची भक्ती केल्याने मानसिक शांतता लाभेल. मंत्रजप, ध्यान आणि सत्संगामध्ये मन रमू शकते. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक राहील. संयम, शिस्त आणि सातत्य या गुणांमुळे अनेक अडथळे सहज दूर होतील. करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनामध्ये हळूहळू सुधारणा दिसेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरतील. एकूणच ऑगस्ट महिना कन्या राशीसाठी प्रगती, स्थैर्य, आर्थिक सुधारणा आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. उपाय. दर बुधवारी श्री गणेशाची पूजा करून दुर्वा आणि मोदक अर्पण करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेऊ नका. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. ऑगस्ट हा महिना कन्या राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची योग्य काळजी घेऊन आणि संयमाने निर्णय घेतल्यास महिन्याच्या शेवटी अपेक्षित यश, मानसिक समाधान आणि आत्मविश्वासात वाढ अनुभवायला मिळेल. धन्यवाद.